आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि 5 राज्यांमध्ये नेमकं काय होतं हे आपण पाहणार आहोत। प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या आकड्यांवर नजर टाकायची, पण महाराष्ट्रामध्ये पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक होते आणि इथे सुद्धा अतिशय चुरशीची लढाई सुरू आहे। 11वी फेरी पूर्ण झाली आणि 11व्या फेरीचे जे कल हाती आले त्यानुसार भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर आहेत। समाधान आवताडे यांना साधारण 1503 मतांची आघाडी आतापर्यंत मिळाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे पिछाडीवर आहेत। त्यामुळे नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजपचे समाधान आवताडे हे आघाडीवर आहेत। एकूण 32 ते 35 फेऱ्या मतमोजणीच्या इथे होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे दुपारी 12:30 ते 1 किमान होतील। या पंढरपूरच्या पोटनिवडणुकीचा निकाल पूर्णतः स्पष्ट व्हायला किंवा चित्र स्पष्ट व्हायला असं दिसतंय, पण पहिल्या 2-3 फेऱ्यांमध्ये भगीरथ भालके हे आघाडीवर होते, पण नंतर स्थिती बदलली आणि पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसह सर्व राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे अचूक वेगवान निकाल, अर्थात क्षणाक्षणाला बदलणारे आकडे आणि त्याचं विश्लेषण तुम्ही फक्त न्यूज 18 लोकमतवर पाहू शकता। विलास, पंढरपूरमधली सुद्धा निवडणूक औत्सुक्याची आहे आणि इथे मास्क, सभेला असणारी उपस्थिती यावरनं सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले, पण शेवटी प्रत्येकाने जोरात प्रचार तर केला। प्रचार जोरात केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 11व्या फेरीपर्यंतचं जे मार्जिन आहे ते मार्जिन 1,500 आमदारकीच्या निवडणुकीमध्ये 1,500चं मार्जिन म्हणजे हे काही फार मोठं मार्जिन नाहीये। याचा अर्थ प्रत्येक फेरीत मागे कोणीतरी जात आहे, पुढे कोणीतरी जात आहे। किती चुरशीची ही निवडणूक होते हे स्पष्टपणे दिसतंय। एक जरी जागा असली म्हणजे पोटनिवडणुकीची ही जागा आहे, सरकारवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही हे जरी असं असलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपनं मात्र ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केलेली होती। भगीरथ भालके यांच्या निधनाच्या नंतर ही पोटनिवडणूक लागली आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण यंत्रणा कामाला लावलेली आणि पूर्णपणे ताकद झोकून दिलेली होती। भाजपनं सुद्धा अतिशय आपली ताकद तिथं झोकून दिलेली होती आणि त्याचाच परिणाम असा दिसतोय की अत्यंत अटीतटीची ही निवडणूक तिथं होताना दिसते आपल्याला। खरं आहे, साधारण कोणत्याही आमदाराच्या निधनानंतर तिथली निवडणूक ही बिनविरोध करण्याची एक अलिखित प्रथा आपल्याकडे आहे, पण यावेळेला मात्र राज्यातल्या आरोप प्रत्यारोपांच्या सगळ्या स्थितीनंतर थेट निवडणूक झाली आणि आपल्यासोबत आपले काही मान्यवर आहेत ज्यांना या विषयात आणखीन काही मुद्दे मांडायचे आहेत। आपल्यासोबत देशपांडे सर। देशपांडे सर, पंढरपुरात काय होणार? मिलिंद, पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची जी पोटनिवडणूक आहे त्याच्यामध्ये खरं म्हणजे भालकेंच्या निधनाचा जो एक म्हणजे सहानुभूतीची लाट असते ती असायला पाहिजे होती, परंतु असं आहे की पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे 2 स्वाभाविक विभाग पडतात। एक पंढरपूर शहर आणि त्याची 22 गावं आणि मंगळवेढा शहर आणि 80 गावं। या 80 गावांपैकी 35 गावं अशी आहेत की ज्यांच्यामध्ये पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे आणि 55 गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सधन शेतकरी आहे, पाणी उपलब्ध आहे, पण 35 गावं जी आहेत ती पाण्यापासून वंचित आहे। आणि मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे ही सहानुभूतीच्या लाटेच्या ऐवजी या 35 गावांना जे पाणी मिळत नाहीये, त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळत नाहीये, या प्रश्नावरती जास्त केंद्रित झाली। आणि मला असं वाटतं की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढ्यामध्ये जी सभा घेतली आणि त्यांनी जाहीर केलं की तुम्ही समाधान आवताडे यांना निवडून द्या, मी खाली यांचा कार्यक्रम करतो, राज्यामध्ये कार्यक्रम करतो आणि या 35 गावांना केंद्राकडून पैसे आणून पाणी पुरवठा करतो, ही माझी जबाबदारी। मला असं वाटतं की ती जी गोष्ट आहे, त्यांचं जे आश्वासन आहे ते काम करताना दिसतंय। आता मी जसं बघतोय तर तसं 13वी फेरी झाली आणि 2,500 मतांनी आवताडे हे पुढे आहेत 1,500 मतांनी। पंढरपूर आणि जी गावं आहेत त्याच्यामध्ये दरवेळी भगीरथ भालके ह्या आघाडीवर असायचे, पण यावेळेला आवताडेंची मतं आणि परिचारकांची मतं ही बहुधा एकत्र व्यवस्थित एकमेकांना डायव्हर्ट झालेली दिसत आहेत आणि पर्यायाने आता तिथं समाधान आवताडेच्या ज्यावेळेला मंगळवेढा आणि त्याचं शहर गाव सुरू होईल। तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असेलही, कारण तुम्ही जमिनीवरची परिस्थिती काय आहे, प्रत्यक्ष गावागावांमध्ये काय चर्चा झाली हे तुम्ही पाहिलेलं आहे, पण साधारण 32 ते 35 फेऱ्या आहेत त्यामुळे आणि 1500चं अंतर हे तसं खूप अंतर नाही पण अगदी कमीही नाही, त्यामुळे पाहूयात पुढच्या एक 8-10 फेऱ्यांमध्ये काय होतं। मला असं सांगायचं आहे हो
मला मला 1 मिनिटात तुम्हाला असं सांगायचं आहे की आता जे सुरू आहे ते पंढरपूर शहर सुरू आहे की जिथे अवताडे भालकेंचं जास्त वर्चस्व खरं आहे. होतं तिन्ही निवडणुकांमध्ये. परंतु यावेळेला जर परिचारकांची मतं त्यांना येऊन मिळत आहेत तर याचा अर्थ असा की मागच्या वेळेला जेव्हा 2014ला आणि 2019ला अवताडेंना मंगळवेढा आणि शहर परिसरात तिथे आघाडी मोठ्या प्रमाणावर मताधिक्य होतं 1 क्रमांकाचं. तर याही वेळेला 18व्या फेरीनंतर जेव्हा मंगळवेढा शहर आणि मंगळवेढा परिसर सुरू होईल त्यावेळेला ही आघाडी मला असं वाटतं अवताडेंची जास्त वाढेल आणि ही शक्यता दाट आहे. ठीक आहे, वीरेंद्र उत्पात आहेत आपल्यासोबत. विलास, वीरेंद्रकडे जाऊयात. वीरेंद्र, खरं तर पंढरपूरमध्ये जेव्हा भारत भालके यांच्याबद्दल बोललं जायचं तेव्हा त्यांच्याकडे करिश्मा आहे, करिश्मॅटिक नेते तिथले ते असं म्हटलं जायचं. पण त्यांच्या निधनाच्या नंतर तो करिश्मा त्यांच्या मुलासोबत आलेला दिसत नाहीये. लोकांनी तो विश्वास त्याच्यावरती तितक्या प्रमाणात दाखवला नाही असं आता तरी दिसतंय, कारण सहानुभूतीच्या लाटेत खूप मोठ्या मार्जिननं आतापर्यंत सीट आलेले आपण बघितलेले आहेत. काय नेमकं कारण आहे? भाजपनं मोर्चे बांधणी लोकसभेला जशा पद्धतीने केलेली होती, मोहिते पाटलांना सोबत घेतलं, परिचारक त्यांच्या सोबतच होते, ही सगळी मोठ बांधण्यात भाजप यशस्वी ठरतोय असं म्हणायचं? विलास, निश्चितच तुम्ही जे काय उदाहरण दिले आहे, करिश्मा मॉडेल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये नेतृत्वाचे काही मॉडेल सांगितलेले आहेत. त्यातलं करिश्मा मॉडेल मध्येच भारत भालके यांचं नेतृत्व होतं आणि त्याचे जे ड्रॉबॅक्स असतात किंवा त्याचे जे दुष्परिणाम असतात की ते नेतृत्व संपले की त्याच्याबरोबर त्यांची संघटनेचं नियंत्रण नसलं तर आणि त्यांची फळी तयार केली नसली तर ती ढासळती. त्याचप्रमाणे पंढरपूर मध्ये झालेला आहे. आता 15व्या फेरीचा निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि 3800 मताने भाजपचे समाधान अवताडे हे आघाडीवर आहेत. आणि सांगितल्याप्रमाणे की पंढरपूर ग्रामीण आणि आता शहर अशी मतमोजणी संपलेली आहे आणि आता हळूहळू मंगळवेढा ग्रामीणकडे ही मतमोजणी जे बूथ आहेत त्यांची चालू होणार आहे आणि नंतर मंगळवेढा शहर. त्यामुळं अवताडेंना भूमिपुत्र असल्याचा फायदा होणार आहे असं एकंदरीत दिसत आहे आणि अवताडे अजून आघाडी घेतील असं एकंदरीत चित्र या निवडणुकीच्या आत्ताच्या निकालावरनं तर वाटत आहे. विलास सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. निश्चितच पंढरपूरची ही निवडणूक खूप महत्वाची प्रतिष्ठेची केलेली होती. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं तर संपूर्ण आपली यंत्रणा तिथं फक्त शरद पवारांचा अपवाद वगळला तर जवळपास सगळी बडी नेते मंडळी ही तिथं प्रचाराला मैदानात उतरलेली होती. संपूर्ण ताकद त्यांनी झोकून दिलेली होती आणि तसंच भाजपनं सुद्धा देवेंद्र फडणवीसांपासून बाकीचे सगळे महत्वाचे नेते सुद्धा मैदानात उतरवलेले होते. आपण आता आपल्या बाकीच्या चर्चेकडे वळूया. सोलापूरवर तर आपली पंढरपुरात काय होतं याच्याकडे आपली नजर असणार आहे, पण बाकीच्या 5 राज्यांमधल्या ज्या निवडणुका आहेत तिथे कशा पद्धतीनं आकडे समोर येत आहेत त्याकडे जाऊयात. आपल्याकडे मॅजिक वॉल तर आहे, पण आपण आपल्या 4ही मान्यवरांची पुन्हा एकदा थोडक्यात ओळख करून देऊ. श्रीकांत देशपांडे आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. किरण तारे आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. त्याच्यानंतर भाजपचे आमदार आणि नेते अमित साटम आपल्यासोबत जोडले गेलेत. अमितजी स्वागत आहे. आणि किशोर तिवारी आपल्यासोबत आहेतच. किशोरजींनी सकाळी म्हटलं होतं शस्त्र टाकली का काय असं वाटलं होतं, पण आता शस्त्र परत बाहेर आली, कारण टीएमसी 200च्या उंबरठ्यावर आली. आता किशोरजींना कदाचित आपला आवाज पोहोचत नाही. किशोरजी, आवाज येईल तुमच्यापर्यंत, पण अमित साटमकडे आपण जाऊयात. अमित, माझा आवाज पोहोचतोय? हो, येतोय. यस. हा, 90च्या उंबरठ्यावर थांबले भाजप. आधी सुरुवातीला वाटत होतं आघाडी घेईल, पण आता तृणमूलची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट होत चाललंय. 90 मध्ये गेली काय असं म्हणाय? नाही, मला असं वाटतं की अजून दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडच काउंटिंग तिकडे बंगालला सुरू आहे. त्यामुळे हे अर्ली ट्रेंड्स आहेत आणि अर्ली ट्रेंड्स मध्ये जसं आपण बिहारच्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल आसपासच्या 4-5 महिन्यापूर्वी, त्यावेळेला अर्ली ट्रेंड सकाळी 11-12 वाजता काही वेगळे होते आणि नंतर दुपारी 1च्या नंतरचं चित्र हे वेगळं होतं. त्यामुळे आता काही फायनल रिझल्ट वरती कॉमेंट करण्याकरता फार लवकर असेल असं मला वाटतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2016 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या 3 जागा होत्या आणि आता 3 जागांपासून 100च्या वरती किंवा जे काही आता आकडे दाखवले जात आहेत, लीड्स आहेत, त्याच्यापर्यंत भारतीय जनता पार्टी 100% पेक्षा जास्त राईजनी ही मजल मारते. ही फार मोठी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. आणि 5 वर्षाच्या स्पॅन मध्ये एखाद्या पक्षाने एखाद्या राज्यामध्ये जिथे फार भारतीय जनता पार्टीचं काही अस्तित्व नव्हतं आणि 5 वर्षामध्ये एवढी मोठी छलांग त्या ठिकाणी मारलेली आहे.
मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती पश्चिम बंगालच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला आपली पसंती ही दर्शवलेली आहे. आणि मला असं वाटतं की फायनल रिझल्ट बद्दल काही कॉमेंट करण्याच्या आधी आपण थोडंसं थांबूया. शेवटच्या राऊंड पर्यंत पोलिंग किंवा काउंटिंग जे आहे 17 राऊंड 18 राऊंड किंवा अंदाजे 12 राऊंडच्या नंतर जे असतं ते त्याचे जे कल असतात, तसं आता आपण पंढरपूरच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना म्हणालात की मंगळवेढा आहे, पंढरपूर आहे, पंढरपूरमध्ये कोणाची ताकद आहे, मंगळवेढ्यामध्ये कोणाची ताकद आहे, कुठली मतं आधी मोजली गेली, त्याच्यामुळे आधी कोणतरी लीडवरती होतं, नंतर दुसरा पट्टा सुरू झाला त्यामुळे दुसरा उमेदवार लीडवरती गेला. अशाच प्रकारच्या गोष्टी या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक सीटमध्ये होत असतात. आणि त्यामुळे कुठला पट्टा आता मोजला गेलाय, कुठल्या सीट किती पुढे आहेत याच्याबद्दल तसं अजूनपर्यंत डिटेलमध्ये माहिती नाहीये, फक्त अर्ली ट्रेंड्स आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण फायनल रिझल्ट तुम्हाला अपेक्षा आहे करण्यासाठी आपले नाही कमेंट तसंही हिंदीत म्हणतात उम्मीद पे दुनिया कायम आहे, त्यामुळे अजून तुम्हाला होप्स ठेवायला काहीच हरकत नाही. हो, मला देशपांडे सरांना विचारायचं आहे. देशपांडे सर, आता जरी ते सांगत असले की भाजप 3 वरून 5 वर्षात गेलेली आहे, पण भाजप काय 5 वर्षाची नाहीये. गेली अनेक दशकं भाजप सातत्यानं प्रयत्न करते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बंगाल हे राज्य आहे, या राज्यात सत्ता यावं हे स्वप्न काय भाजपचं 5 वर्षापासूनचं नाहीये. गेली अनेक दशकं झगडणाऱ्या भाजपला गेल्या 5 वर्षातच हे यश का मिळालं? काय असं भाजपनं केलं की भाजप 3 वरून आता जो काय आकडा असेल 3 अंकी संख्येपर्यंत जाऊ पाहत आहे? काय नेमकं असं घडलंय गेल्या 5 वर्षात? मला असं वाटतं की हा ट्रेंड फक्त 5 वर्षाचा नाही आहे. भाजप मोठ्या प्रमाणावरती उत्तर पूर्वेकडचे राज्य जी आहेत त्याच्यामध्ये आपण 7 सिस्टर्स म्हणतो, त्याच्यामध्ये आसाम पण आहे, यात मोठ्या प्रमाणावर संघ आणि त्याच्या संघटनांच्या मार्फत काम करते आहे. आणि मला असं वाटतं की गेल्या 5 वर्षात भाजपनी या ज्या संघटना, त्याच्या सहयोगी संघटना आहेत, ज्याला ते संघ परिवार असं म्हणतात, त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती त्यांनी लोकांपर्यंत निवडणुकांच्या संदर्भात पोहोचायला सुरुवात केली. याआधी त्यांचं सेवा कार्य सुरू होतं, मग ते वनवासी कल्याण आश्रम असेल किंवा अभाविपसारखा त्यांची संघटना असेल किंवा अन्य जे त्यांचे सील आणि सिरू सारखे प्रकल्प चालतात, या माध्यमातून ते पोचलेच होते. आणि त्यातून आपण बघतो की जी छोटी राज्य आहेत ती त्यांनी त्रिपुरासारखं राज्य त्यांनी जिंकलं आणि त्यानंतर त्यांनी बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष घालायला सुरुवात केली. गेल्या 2 वर्षापासून भाजपनी बंगाल मोठ्या प्रमाणावरती मनावर घेतलेलं दिसतंय. कैलास विजयवर्गीय तिथे 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात. आणि जसं मी सांगितलं की भाजपाकडे विनिंग कॅन्डिडेट्स ज्याला म्हणता येईल स्वतःच्या संघटनेतला, हे जवळपास नव्हते. दिलीप घोष हे 2-3 वेळा पराभूत झाले आणि त्यानंतर ते विजयी झाले. तर तशा पद्धतीने भाजपच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा अन्य पक्षांमधून जे विनिंग कॅन्डिडेट, जिंकण्याची क्षमता असलेले नेते आहेत, त्यांना जाणीवपूर्वक भाजपामध्ये आणलं गेलं. ज्या मुकुल राय यांच्यावरती शारदा नारदा घोटाळ्यामध्ये भाजपने आरोप केले, त्यांनाच भाजपने आपल्याकडे घेऊन पवित्र करून घेतलं. ठीक आहे श्रीकांतजी, म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात जर का बोलायचं झालं, किशोरजी मी येतो तुमच्याकडे, महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर 2014 मध्ये जो प्रयोग भाजप महाराष्ट्रात यशस्वी करू शकलं, आयातांच्या जीवावरती किंवा त्यांना बरोबर घेऊन भाजप महाराष्ट्रात सत्ता मिळवू शकलं. किरण तारेजी, पश्चिम बंगालमध्ये मात्र आत्ताचे जे कल आहेत त्यानुसार असा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीये. हा प्रयत्न यशस्वी होतोय किंवा नाही हे खरं आपल्याला याचं इंडिकेशन मिळेल नंदीग्राम. आता सुरुवातीला जे आपल्याकडे निकाल येत आहेत, निकाल म्हणण्यापेक्षा जे ट्रेड्स येत आहेत, त्या ट्रेड्स मध्ये ममता बॅनर्जी आता मागे आहेत. यदा कदाचित समजा ममता बॅनर्जी ही निवडणूक हारल्यात, ते जर शुभेंदू अधिकारी जिंकून आलेत, तर कुठेतरी या ज्या इतर पक्षात आयात करणाऱ्या नेत्यांचा मुद्दा जो आहे तो त्यांना कुठेतरी फायद्याचा ठरू शकतो असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता आम्ही 60 म्हटले त्याप्रमाणे समजा 3 वरनं 100 वर जरी पोहोचलेत किंवा 125 वर जरी पोहोचलेत, तरी 3 ते 125 हा जो पचल यांनी गाठलेली असेल ही आयात केलेल्या नेत्यांच्या भरोशावरच गाठलेली असेल असं आपल्याला म्हणायला पूर्णपणे स्कोप आहे. तिथे बाबुल सुप्रियो पिछाडीवर आहेत. बाबुल सुप्रियो केंद्रामध्ये मंत्री होते, मुंबईचे आहेत. त्यांचा भाजपचा ज्याला ओरिजिनल कार्यकर्ता म्हणतील असं बाबुल सुप्रियो आहेत, ते पिछाडीवर आहेत. स्वपन दासगुप्ता पिछाडीवर आहेत. ते भाजपचे मूळ कार्यकर्ते हे पिछाडीवर आहेत, पण इतर पक्षातून आलेले, विशेषतः तृणमूलमधून आलेले आपल्याला पुढे जाताना दिसत आहे. मला याच्यामध्ये थोडं असं जोडायचं की आपण ठीक आहे, आपण आम्ही ज्यांना थोडा संधी आणखी देऊया, 12व्या राऊंड पर्यंत वाट बघूया. काल सुद्धा आपण IPL मधले खूपच रोमहर्षक मॅच बघितलेले, चेन्नई वर्सेस मुंबई, अपडाऊन होत असतात. फायनल रिझल्ट पर्यंत वाट बघूया. पण मला असं म्हणायचं आहे याच्यामध्ये की या सगळ्या परिस्थितीमध्ये इतका सगळा जोर लावून देखील अख्खी भाजप, अख्खं केंद्र सरकार, सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री विरुद्ध ममता बॅनर्जी असा तिथे एक लढा झालेला आहे. ममता बॅनर्जी समजा या निवडणूक जिंकण्यामध्ये यशस्वी ठरल्यात
तर ममता बॅनर्जी सप्पे भारी अशी घोषणा आपल्याला काही दिवसामध्ये बघायला मिळेल. बरं. त्याचा पण परिणाम मला असा किरण तारे सरांना एक विचारायचं, तारे सर जर समजा आपण हे सगळं prediction शक्यतांवरतीच बोलतोय. हा हो. सत्तेत आल्या, ममता सत्तेत आल्या आणि ममता जर पराभूत झाल्या तर त्यांना नैतिक अधिकार असेल? नैतिक अधिकार त्यांना निश्चितच नसेल. ममता मुख्यमंत्री बॅनर्जी कोण मग? समजा वैयक्तिक त्या निवडणूक हरल्यात तर अभिषेक बॅनर्जी मुख्यमंत्री होतील असा माझा अंदाज आहे. कारण अभिषेक बॅनर्जींना मुख्यमंत्री करण्यासाठीच ममतांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये खूप धडपड केलेली आहे. अभिषेक बॅनर्जींना पुढे येऊ दे नाही म्हणूनच शुभेंदू अधिकारी बाहेर पडले, म्हणूनच मुकुल रॉय बाहेर पडले, तृणमूल काँग्रेस बंद जे नेते बाहेर पडले ते अभिषेक बॅनर्जींना कटावून बाहेर पडलेले. त्यामुळे मग दिल्लीकडे कूच करतील, ममता बॅनर्जी नंतर दिल्लीकडे कूच करतील आणि भाजपच्या हातात देतील पश्चिम बंगाल. दिल्लीची इलेक्शनला अजून वेळ आहे, म्हणजे 24 मध्ये इलेक्शन आहे. ममता बॅनर्जी असं कदाचित करू शकतात की उद्या समजा तिकडे तामिळनाडूमध्ये स्टॅलिनचं सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे, केरळमध्ये डाव्यांचं सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे अँटी बीजेपी फोर्स जो आहे त्या अँटी बीजेपी फोर्सला एकत्र आणण्यासाठी म्हणून ममता बॅनर्जीचा चेहरा त्याच्या पुढे सगळ्या विरोधी पक्षांना हा उपयोगी ठरणार आहे. बरं, किशोर तिवारी यांना काही मुद्दा मांडायचा होता. हो, पण त्याच्यामध्ये देखील ठीक आहे. हा बोला मिलिंद. नाही, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता, नाहीतर मी प्रश्न विचारतो. नाही, एक माझा मुद्दा कसा होता की एक्झिट पोल आपण बघितले तर डीएमके पूर्ण येणार आणि एडीएमके साफ होणार, परंतु तसं झालं नाही. तसंच युडीएफ साफ होणार होतं, तसंही झालं नाही. आणि तुम्ही वेस्ट बंगालमध्ये बघा, एक तर मोठा टीव्ही आहे त्यांनी तर भाजपला 185 सीट दिल्या होत्या, तर आता माझ्याकडे जे आला आहे त्याच्यामध्ये तर टीएमसी ला 201 सीट झाल्या आहे. म्हणजे काय सुरू आहे, म्हणजे असं आहे की भाजपनी जी शक्ती आणि त्यांचं शक्तीस्थळ, बूथ प्रमुख आणि हे जे सगळं अमित शहाचा फंडा होता तो लावल्यानंतरही जर ममता बॅनर्जी निवडून येत असतील तर मला वाटते उद्धवजी पुढचे पंतप्रधानाचेच कॅन्डिडेट राहतील. म्हणजे आता उद्धवजी आणि ममता बॅनर्जी दोघांमध्ये चुरस असेल म्हणाला? नाही, आमचं अंडरस्टँडिंग आहे. आणि उद्धवजीला सगळीकडे सगळेच लोक म्हणतील, कारण त्यांचा एक मवाळ आणि विनम्र चेहरा आहे. तर मला वाटते पुढची सत्तेचं म्हणजे भाजप कुठेतरी 2 मे नंतर भाजप महाराष्ट्रामध्ये राजतिलक करणार होतं, परंतु आम्ही मला त्यांना एक विचारू देत, कारण जर पंतप्रधान होणार असतील, आता तुम्हीच विषय छेडलाय म्हणून सांगतो, मग अजितदादा हे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात उपमुख्यमंत्री असतील का? काय सांगा तर एकदा समीकरण तुमच्या डोक्यात काय? नाही, हे बघा, जर तर नसते, वेळ आली तेव्हाच केलं जाते. मात्र तुम्ही जर बात करून राहिले ना. बर, ठीक आहे, काय हरकत नाही. मला तुम्हाला आणि अमित साटम या दोघांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये अमोल कोल्हे आणि आदेश बांदेकर या दोघांच्या जोरावर एक खूप मोठ्या प्रमाणात मतांचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांच्या चेहऱ्याचा अभिनेता म्हणून खूप उपयोग आघाडी सरकारला आला. पण पश्चिम बंगालमध्ये दादा भाजपात आले शेवटच्या क्षणी, त्यांनी काही ठिकाणी प्रचारही केला, पण मिथुन दादांचा परिणाम होताना दिसतोय तुम्हाला? आधी किशोरजी आणि मग अमित. नाही, असं आहे, मला तर वेगळं वाटलं. बंगालमध्ये बॉलिवूडचा काहीच फायदा झाला नाही, परंतु साऊथ मध्ये जे उभे करण्यात आले होते कमल हसन पासून सगळे, तर सगळे आघाडीवर आहेत. मात्र असं वाटत नाही, कारण मला वाटते की आपण ममता बॅनर्जीला पूर्ण मार्क द्यावे लागतील की त्यांनी जो एकटा लढा दिला ना त्याला तर तुम्हाला पुढे जाऊन भाजपला हा झटका आहे आणि मला असं दाखवून दिलं. बरं, हो, ठीक आहे. अमितजी, ब्रेक घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी तुमची कमेंट. मिथुन दादा चालबे ना. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कुठल्याही सिनेसृष्टीतले जे स्टार्स असतात त्यांचा एक ठसा हा राजकारणामध्ये त्यांच्या इमेजमुळे हा पडतच असतो. रोनाल्ड रेगन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले, आपल्या देशातली अनेक सिनेसृष्टीतले लोक राजकारणात आले, आणि बंगालमध्ये सुद्धा
तिकडच्या जे काही सिनेसृष्टी आहे, बंगाली चित्रपट सृष्टी आहे, तिकडचे टॉलिवूड ज्याला म्हणतात, तिकडचे ते जे काही त्याच्यातले अनेक त्याच्यातले स्टार हे तृणमूलमध्ये सुद्धा गेले, भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आले, लोकसभेची निवडणूक लढली, काही त्याच्यातले खासदार झाले, विधानसभेची लढली, त्याच्यातले काही निवडूनही येतील. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारच्या सिनेसृष्टीतल्या किंवा टीव्ही सिरियलच्या स्टार्स ये जा होत असते आणि त्यांचा कमी जास्त परिणाम हा राजकारणावर होतच असतो. ठीक आहे. एक विलास, तुला प्रश्न विचारायचा आहे पण थोडंसं आपण एक पटकन ब्रेक घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर ही चर्चा सुरूच राहील. दोन दादा निवडणुकीत चालले नाहीत. एक दादा तर क्रिकेटच्या मैदानातनं बाहेरच आले नाहीत, ते आजारी पडले. आणि दुसरे दादा मोठ्या पडद्यावरनं स्टेजवर आले खरे, पण त्यांचा करिश्मा किती चालला. आणि एक प्रश्न जो विलासने मगाशी विचारला होता की गड आला पण सिंह गेला, असं तर नंदीग्रामच्यामुळे होणार नाही ना पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचं. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ही चर्चा सुरूच राहील.